हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। हे प्रोडक्ट यूज करून आज आपण मिनिमल असा मेकअप लुक करणार आहोत, जो की ऑफिससाठी, डेली वेअरसाठी आणि इथेच कुठेतरी जवळपास जाण्यासाठी सुद्धा तुम्ही हा मेकअप लुक कॅरी करू शकता। आणि त्यासाठी सर्वात आधी मी इथे लेन्स वेअर करते आहे। हे फ्रेश लुकचे लेन्स आहेत। मी इथे पॅकेटमधून लेन्स काढून घेतले, त्यानंतर मी त्यांना सॉल्युशनमध्ये घालून व्यवस्थित डीप करून त्यांना क्लीन करून घेतला आणि असं हातावर घेऊन तुम्ही पाहू शकता, असं अगदी वाटीसारखं त्याचा शेप आला पाहिजे। असं करून इनर कॉर्नरमध्ये आपल्याला आयबॉलला घेऊन जायचं आहे आणि व्हाईट सरफेसवर आपल्याला लेन्स ठेवायचे आहे, अशी लावून घ्यायची आहे। प्रॅक्टिसने हे तुम्हाला जमून जातं। एक 4-5 वेळा प्रॅक्टिस केली की व्यवस्थित तुम्हाला लेन्स अप्लाय करता येऊ शकते। इथे मी बघत होते लेन्स चांगली वाटते का, सो लेन्स मी वेअर केलीच होती। सो मी लेन्स दुसऱ्या डोळ्यातसुद्धा घालून घेतले आणि इथे आपण मेकअपला स्टार्ट करतो आहोत। इथे मी पहिला फेस वॉश केला होता, तरीसुद्धा मी वेट वाईप्सने फेस क्लीन करून घेतला। तुम्ही जर फेस वॉश करत असाल तर ठीकच आहे, नाहीतर तुम्ही अशा प्रकारचे वेट वाईप्स घेऊन तुमचा फेस क्लीन करून घेऊ शकता। पण फेस वॉश करणं इम्पॉर्टंट आहे, फेस क्लीन करणं इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर इथे मी टोनर अप्लाय केला आहे। जर तुमची स्किन ऑइली असेल तर हा मेकअप लुक तुम्ही यूज करू शकता किंवा पाहून तुम्ही करू शकता। जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्हाला टोनर लावणं खूप इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर मी इथे मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे पॉन्ड्सचं। ते अगदी जेल बेस्ड आहे आणि ऑइली स्किनसाठी खूप छान आहे। तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही जेल बेस्ड मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे सनस्क्रीन लावली आहे। जर डे टाईम असेल तर तुम्हाला सनस्क्रीन लावणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि सनस्क्रीन हे डेली लावलंच पाहिजे, त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला होत नाही स्किनवरती। सो त्यानंतर इथे बघा मी कन्सिलर लावलं आहे आणि कन्सिलरवरच पूर्ण मेकअप करणार आहे। कन्सिलर मी इथे अंडर आय सर्कलला जिथे जिथे डार्क स्पॉट्स आहेत, पिगमेंटेशन आहे, त्या ठिकाणी आपल्याला आपल्या कलर करेक्शन करून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्या स्किनच्या अकॉर्डिंग आपल्याला करेक्शन करून घ्यायचं आहे, थोडंसं डार्क कलर वापरून। आणि इथे मी ब्लेंडरचा यूज केला आहे। तुमच्याकडे ब्रश असेल की नसेल तरी काही हरकत नाही, तुम्ही हाताने सुद्धा हे ब्लेंड करू शकता व्यवस्थित, तेही छान होतं। इथे मी ब्लेंडर डॅम घेतला आहे, म्हणजेच पाण्यामध्ये भिजवून त्याला व्यवस्थित पिळून घेतला आहे आणि नंतर मी त्याला यूज केला आहे। ड्राय ब्लेंडर यूज करायचा नसतो, त्याने प्रोडक्ट सगळं सोक करून घेतं आणि मेकअप व्यवस्थित होत नाही। त्यानंतर मी इथे हायलायटिंग कन्सिलर घेतला आहे। फक्त हायलायटिंग पॉईंट्सलाच मी इथे हायलायटर लावून घेतला आहे। सो तुम्ही पाहू शकता, मला फक्त काही फीचर्स हायलाईट करायचे होते, खूप जास्त मेकअप करायचा नव्हता, कारण मी रील शूट करणार होते आणि त्यामुळेच मला मेकअप लुक करायचे होते। सो मी इथे हायलायटिंग करत आहे, पाहू शकता। असं व्यवस्थित त्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे छान। तुम्ही इथे हायलायटिंग केलं नाही तरी चालेल, डिरेक्टली फाउंडेशन लावून तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग लावलं तरी चालेल। सो इथे पाहू शकता फरक। सो असं मला हायलायटिंग करायचं होतं। त्यानंतर मी जे काही प्रोडक्ट राहिलं होतं ब्लेंडरमध्ये ते संपूर्ण फेसवरती मी कवर करून घेतला आहे आणि नेकला, इयरला वगैरे सुद्धा लावून घेतला आहे। त्यानंतर मी इथे काही लिपस्टिक घेतले आहेत आणि त्यानेच मी इथे ब्लशर ॲप्लिकेशन करणार आहे। जर तुमच्याकडे ब्लशर नसेल किंवा घ्यायचं नसेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता तुमच्या अकॉर्डिंग, स्किन टोननुसार, किंवा तुम्हाला ज्या कलरचा ब्लशर तयार करायचा आहे त्या कलरची लिपस्टिक घेऊ शकता। मी इथे पिंकिश कलर घेतला आहे, थोडासा लाईट होत होता, सो त्यामध्ये मी थोडंसं डार्क कलर पिंक मी ॲड केला आहे आणि मला हवा तो ब्लश मी रेडी करून घेतला आहे। इथे मी लिक्विड लिपस्टिकचा यूज केला होता, ते जे की सेल्फ सेटिंग असतात, लवकर ड्राय होतात
आणि ते पॅची दिसू शकतात. सो तुम्हाला जर लिपस्टिक यूज करत असाल तर फटाफट तुम्हाला ते यूज करून ब्लेंड करावं लागणार आहे, नाहीतर तो पॅची दिसू शकतो आणि पॅच मग तो निघत नाही व तुमचा मेकअप खराब होऊ शकतो. सो फटाफट हे 1 ते 2 सेकंडमध्ये प्रोसेस करायची असते. फटाफट लावून असे फटाफट ब्लेंड करायचं होतं. किती छान आणि व्यवस्थित ब्लेंड झाला आहे आणि मला हवा तो ब्लशर कलर भेटला आहे. त्यानंतर मी इथे पावडर लॉकिंग करून घेतलं आहे आणि पावडर लॉकिंगसाठी मी इथे पॉन्ड्सची पावडर यूज केली आहे. तुम्ही कॉम्पॅक्टसुद्धा यूज करू शकता. तुमच्याकडे जी आहे ती पावडर तुम्ही यूज करू शकता. सो पावडर घेऊन थोडीशी अशी हातावर ब्लेंड करून तुम्हाला संपूर्ण फेसवर पावडर लॉकिंग करायची आहे. पावडर लॉकिंगने तुमचा फेस केकी दिसू शकत नाही आणि फाउंडेशन असं फाटल्यासारखं वाटतं, ते होणार नाही. सो व्यवस्थित पावडर लॉकिंग केल्यानंतर मी इथे हलकंसं हायलायटर यूज केला आहे. तुम्ही हायलायटर स्किप करू शकता. मला इथे शूट करायचं होतं, सो मी इथे हायलायटर लावलं आहे. हायलायटिंग पॉईंट्सवरती तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी इथे स्पुली ब्रश घेतला आहे आणि त्यानेच मी माझे आयब्रोज कोम्ब करून घेतले आहेत. मला इथे आयब्रो फिल करायची गरज नाही वाटली, सो मी जस्ट कोम्ब करून घेतले आहेत. त्यानंतर मी मेबलिनचा मस्कारा लावून घेतला. सो दोन्ही डोळ्यांना मी इथे मस्कारा लावून घेतल्यानंतर जे काही एक्स्ट्रा प्रोडक्ट राहिलं होतं ते डोळ्यांना किंवा आजूबाजूच्या आपल्या एरियाला लागतं. सो तुम्हाला काय करायचं आहे, असा स्पुली ब्रश घेऊन त्यातलं जे काही एक्स्ट्रा प्रोडक्ट राहिलं आहे ते तुम्ही इवन करू शकता किंवा हटवूसुद्धा शकता. सो पाहू शकता लॅशेस किती छान मस्त झाले आहेत. असं तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर मी इथे काजळ घेतला आहे आणि आपण जसं आयलायनर ड्रॉ करतो त्याप्रमाणेच आपल्याला इथे काजळ लावून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर तुम्हाला असा अँग्युलर ब्रश घ्यायचा आहे आणि त्याने तुम्हाला हे हलकं ब्लेंड करायचं आहे. थोडंसं क्रीज लाईनच्या आतच तुम्हाला ब्लेंड करायचं आहे, जेणेकरून स्मोकी इफेक्टसुद्धा येऊ शकतो किंवा हलकं लायनरसारखं तुम्ही असं ब्लेंड करू शकता, स्मज करू शकता. त्यानंतर पाहू शकता मी इथे दुसऱ्या डोळ्याला सुद्धा सेम प्रोसेस करून घेतली आहे. काजळ लावलं आणि त्याला ब्लेंड करून घेतलं. त्यानंतर मी इथे छोटासा स्मॉल ब्लेंडिंग ब्रश घेतला आहे आणि ब्लशर पॅलेटमधलाच डार्क ब्राऊन कलर घेतला आहे आणि तो पूर्ण आयलिडला लावून घेतला आहे आणि थोडंसं काजळ लावलं होतं त्यालासुद्धा ब्लेंड करून घेतलं आहे, जेणेकरून माझं स्मोकी आय इफेक्ट झाला आहे. त्यानंतर मी इथे स्मॉल ब्रश घेतला आहे. त्याने लोअर लॅशेसला जो मी ब्लशर पॅलेटमधला ब्राऊन कलर घेतला होता तो मी स्मज करून घेतला आहे आणि थोडंसं काजळ वगैरे भरून घेतला आहे आणि आयलॅश कर्लरने मी माझे आयलॅशेस कर्ल करून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता. ही प्रोसेस तुम्ही आधीसुद्धा करू शकता आणि नंतरसुद्धा करू शकता, असं काही नाही आहे. सो त्यानंतर मी इथे स्विस ब्युटीची लिप लायनर पेन्सिल घेतली आहे आणि त्याने लिप ड्रॉ करून घेतले आहे, बॉर्डर काढून घेतली आहे आणि सेम लिपस्टिकने मी लिपस्टिक लावून घेतली आहे. आणि इथे माझा फायनल लुक कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.